चला आपण वेळेचं भान ठेवत कारण की दर्शन नाईक एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत आणि चांगले आयोजक. त्यांचं असं म्हणणं आहे की किमान अंतिम सामना पाहतो की आपण 4 षटकं झाला पाहिजे तरच खरी मजा असते. चला आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. मोठं आव्हान आहे आणि आमच्यासोबत जॉईन झालेले पाहता आपण स्कोरर म्हणजे आमचे छोटे बंधू म्हणून छोटी अशी उपमा सौरभ पाहतोय की बॅक टू बॅक दुसऱ्या वेळेस मात्र सुद्धा 64 धावचा लक्की आकडा ठरलाय आज. जे हनुमान पॉवर शेलारचं पॉवरफुल बॅटिंग पाहिलं आपण आणि हा मैदान त्याच्यासाठी लक्की ठरलाय का होईना. मागच्या हप्त्यामध्ये ज्या प्रकारे गावदेवी चषकमध्ये ते अंतिम फेरीत पराभूत झाले पण आज त्यांनी निर्धार करून आले की आज या मैदानावर आम्ही जयंबे चषक घेऊनच जाणार. वाईटचा इशारा आलाय. पहिलाच बॉल खराब लेंथचा होता. पाहतोय आपण सुरुवात अतिशय खराब पाहायला मिळाली. संजय कोळी मारा करतोय. पाहतोय आपण खातं उघडलं गेलं. पवनपुत्र पिशे टीमचं वाईटच्या स्वरूपात. चांगल्या बॉलवरती चांगला प्रहार पाहतोय आपण. चेंडू हवेत आहे. फटका फटलाय आणि सुपर झेल टिपले. पहिल्या विकेटचं पतन बाद कोण झालंय बघा तो म्हणजे पप्पू शेलार. पहिल्या सामन्यातला प्लेअर ऑफ द मॅच जो ठरला होता ज्याने खडे खडे षटका ठोकलेत आता मात्र भोपळा फोडता आला नाहीये आणि परतीचा प्रवास करताना धक्का क्रमांक पहिला बसलाय पिशे टीमला. दरम्यान हार्दिक सुभाष नाईक दादांचं शुभ आगमन झालंय व्यासपीठावर. दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. शेलार टीमचा योगेश आपण या. बॅटरचं नाव सांगायचंय कारण की 5 ते 6 खेळाडू नाव पाठ आहे पण बाकीचे नाव नाही आहे. सौरभ आणि मला पण. सुभाष यस. अतिशय खराब सुरुवात पाहायला मिळाली पिशे टीमची. पाहतोय आपण राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल ओ स्वीप करण्याचा प्रयत्न. पाचीचा प्रश्न ती अपील धरून ठेवले आणि पंचाचा बोर्ड आकाशाकडे. बॅक टू द बॅक दुसरा विकेट इथे मात्र प्राप्त करतोय गोलंदाज. अतिशय भारी बॉलिंग अटॅक संजयच्या माध्यमातून. इथं आल्यावर मात्र निश्चित नो डाऊट कुठल्या प्रकारे आमच्या आवाजाची तक्रार आम्ही डीजे मास्टरकडे करू शकत नाहीये कारण की कोण आहे दीपेश डीजेवाला आहे. दरम्यान शत्रुघ्न नाईक साहेबांचं शुभ आगमन झालंय व्यासपीठावर. दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पिशे टीमचा संगणक आपला एक जो खेळाडू बाद झालाय त्याला कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचे दादा. सत्यवन दादा आपण पाठवून द्या. यस. चांगला बॉल हॅट्रिक बॉल होता हा. निश्चित असं वाटलं की हॅट्रिक पूर्ण करतोय की काय पण तसं घडलं नाहीये. सत्यवान पाटील आपण आपला सत्यवान दादा एक बॅटर आपण पाठवायचे जो बाद झालेला त्याला. वेलकम जॅम्बे. वेलकम निलू दादा यांचं शुभ आगमन झालंय. वाईट बॉल पाहतोय आपण. आदरणीय शत्रुघ्न शांताराम नाईक साहेबांचं व्यासपीठावर शुभ आगमन झालंय.
दादा आपलं जय अंबे चषक 2026च्या माध्यमातून या शेवटच्या सत्रामध्ये जय अंबे क्रिकेट संघ टेमगरपाडा आणि यस शत्रुघ्न दादांचं खूप मोलाचं विशेष सहकार्य मिळालेलं आहे. आणि यावेळेस पात्र चांगला बॉल आहे, चांगला बॉल ॲडॅबॅटने हा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहतोय आपण. वाईट बॉल परत एकदा पाहतोय आपण. हा षटक सपण्याच्या पहिले जर पिशे टीमचा राखीव खेळाडू जर नाही आला तर 2 धावाची पेनल्टी लावेल. आपण बाद झालेला बॅटर पाठवायचे दादा, सातत्याने तुम्हाला आम्ही सूचना करतोय. या दादा पाठवून द्या, आयोजक आम्हाला सांगतायत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सत्यवान दादा पाठवायचंय. फुल टॉस होता, चांगला बॉल, कमालीचा षटक संजय कोळी हाताळतोय. आणि आता मात्र पाहतोय की निश्चित बाईकच्या स्वरूपात आणि अशा प्रकारे पाहतोय की आपण पहिले षटक समाप्त झालंय. आणि पहिल्या षटकामध्ये जर धावा बघितले आपण, एक बॉल बाकी आहे, एक बॉल बाकी आहे पाहतोय आपण. मला वाटलं तू सज्ज होताना पाहतोय आपण. बॉलर चांगला बॉल टर्न केलाय, स्कोर इकडे पाहतोय आपण. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, एक सिंगल आणि दुसरी धावण्याचा प्रयत्न, थोडासा फंबलिंग पाहायला मिळालं. आणि आता मात्र निश्चित 2 धावा या बॉलवरती. तिसरी पण कंप्लीट करेल काय पाहायचंय. आणि आता मात्र निश्चित यस पाहतोय की आपण 2 धावा कंप्लीट आहेत. भाऊ पाटील खेळपट्टीवर पाहतोय आपण. आणि अशा तऱ्हेने पहिल्या षटकाची आता मात्र समाप्ती झाली आहे. आणि धावसंख्या जर पाहिली आपण 7 धावा आहेत. इथून मात्र आव्हान कठीण आहे. तर लगेच आपण पाहतोय की आपण निश्चित ज्यांच्या माध्यमातून जय अंबे ट्रॉफीला खूप मोठं एक विशेष मोलाचं सहकार्य मिळाले आहे असे आमचे लाडके प्रमुख मान्यवर सन्माननीय शत्रुघ्न शांताराम नाईक साहेबांचं व्यासपीठावर शुभ आगमन झालं. आणि दादाचं मोठं प्रेम जय अंबे ट्रॉफीवर दाखवलं, त्याबद्दल मी परत एकदा आमचे आदरणीय सर्व आयोजक कमिटीचे मेंबर यांच्याकडून मनापासून आभार व्यक्त करतोय. तसेच पाहतोय की आपण निश्चित खूप चांगलं विशेष सहकार्य अजून त्याच्या माध्यमातून मिळालेले आहे असे प्रदीप पाटील दादांचं सुद्धा व्यासपीठावर शुभ आगमन झालंय. दादा आपलं सुद्धा जय अंबे ट्रॉफी 2026 मध्ये आयोजक जय अंबे 40+ संघाच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक असा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर संघर्ष करावा लागेल, हाय क्वालिटीची बॅटिंगचं प्रदर्शन त्या मात्र करावं लागेल पाहतोय आपण. कारण की येणारे 18 बॉल आणि सौरभ पाहिला इथून जर धावेचा वेग जर पाहिला आपण खूप जास्त आहे. पहिले षटक समाप्त झाले, धावसंख्या 7 पाहतोय. 18 बॉल सज्ज होताना पाहतोय आपण. यावेळेस पात्र हवेत आहे बॅक टू द बॉलर. आणि आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. धक्का क्रमांक पाहतोय आपण 30 लागलाय. आता मात्र नवीन बॅटर पाहतोय आपण. कैलास आले. आणि ह्या पहिल्या सामन्यात थोडीशी आमची मिस्टेक झाली होती, मला वाटलं की 57 आहे का. त्याच प्रकारे हाईट, त्याच प्रकारे बॉडी लँग्वेज पाहतोय आपण. कैलास आलाय बॅटिंग करण्यासाठी. पहिल्या बॉलवरती जर पाहिला आपण अतिशय चांगला बॉल होता. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्टिकरवर चेंडू लागलाय आणि एक सोपं झेल कंप्लीट केलंय बॉलर निमेश शेलार. चांगले बॉलर आहेत, चांगले ऑलराऊंडर या टीमकडे. रॅटमवर विकेट सज्ज होताना बॉलर हा बॉल चांगला होता. परत एकदा काय विकेट किपिंगची भूमिका पाहतोय आपण. वा भाई वा,
दिनेश वारगडे टीमचे सर्व आहेत. चांगल्या गोष्टीकडे त्यांचा बारीक लक्ष असतोय आणि चांगलं विकेट किपिंगची भूमिका पाहिली आपण. आणि जेव्हा जर पहिला आपण जनमान पॉवर शिला टीमकडून बॅटिंगचं प्रदर्शन काय सुनील वारगडे यांचं जबरदस्त बॅटिंग प्रदर्शन टीमसाठी 29 धावाची एक मॅरेथॉन खेळी साकारली. हा फटका मात्र हवाई फायर काऊ कॉर्नरच्या वरतुंजीला पाठवलाय दूर असा हा षटकार. हा बॉल मात्र पाहतो की निश्चित लाईन कुठं असेल पंच कैलास जादूगर सरांचे दोन्ही आज समांतर दिशेत हा बॉल परत टाकावा लागेल. ज्यादा स्पिन झाला होता बॉल आणि या अतिरिक्त धावणी टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 14. सज्ज होताना पुढे येऊन फटका चांगला आहे खाली क्षेत्र निवडलंय एकडे चेंडू फरार सीमारेषा पार आलाय चौकार. आता मात्र धावे चला वेळेला महत्व द्या कारण की या मॅचला खूप जास्त वेळ झालेली आहे. पाहतोय आपण यानंतर अजून आपल्याला 2 सामने कव्हरेज करायचे आहेत त्यासाठी आपण वेळेला महत्व द्या. 3 सामने असेल यानंतर पाहतोय आपण. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आता मात्र चांगले बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळालंय. धावसंख्या 18. चांगला बॉल आहे यावेळेस पाहतोय आपण थोडासा टप्पापर्यंत बाहेर वळणारा. अतिशय क्लास बॉल होता. पाहतोय आपण टप्पापर्यंत थोडासा बाहेर बॉल वळतोय आणि चांगला विकेट किपिंगची भूमिका. अजून एक चांगला बॉल काय कमालीचं बॉलिंग अटॅक जनुमान पॉवर शिलरचं पाहतोय आपण. आणि इथं मात्र निश्चित आता मात्र तुम्हाला इथून पाहतो की आपण बाद करावं लागेल कारण की खूपच समोर बॅटर आलंय. विकेट क्रमांक पाहतोय आपण 4थ्या विकेटचं पतन झालंय आणि षटकाची तर 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर फक्त आणि फक्त पाहतोय आपण 19 येणारे बॉल आहेत ते 12 आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र खूप मोठी धावसंख्या 45 धावाचा पल्ला पार करावा लागेल. ओके जाऊया आपण संदेश पाटील यांच्याकडे. आमचे गावचे ज्येष्ठ नागरिक इथे उपस्थित झालेले आहेत ज्यांचं या स्पर्धेवर अफाट प्रेम आहे. शत्रुघ्न नाईक साहेब उपस्थित झालेले आहेत त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया आपण. मी विनंती करतो रणजित नाईक साहेबांना की आपण आपल्या शुभास्ते आपण आपल्या ज्येष्ठ नागरिका यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आज या जय अंबे चषक 2026 या स्पर्धेला त्यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे. आणि मित्रांनो त्यांचे चिरंजीव निकेतन नाईक या तालुका क्रिकेटमध्ये एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून आपण नेहमी बघितलेलं आहे. त्यांचे पिताश्री इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आपण करत आहोत या व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान. आपण आलात या कार्यक्रमाला धन्यवाद. बॅक टू कॉम्बॉक्स सुनील पवार. काही पाणी बी नाही इथं कॉमेंट्री बॉक्स मध्ये भेटेल. मी कुठे झालं. चला आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. बारा बॉल 45 समीकरण आहे. इथून मात्र हवाई फायर करावं लागेल.
सत्यवान याला मात्र त्याच्या आयुष्यातली सर्वात चांगली खेळी करून दाखवावी लागेल. आणि भारत साथे पाहतोय आपण त्यांचा ट्रम्प कार्ड ऑफ बॉलर सेलर टीमचा. पहिल्या बॉलवरती युगचा फटका, नियंत्रित फटका पाहतोय आपण. क्षेत्ररक्षक तैनात आहे, फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केलं जाईल. आणि थोडंसं इथे मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यात संधीचं सोनं केलंय. 2 धावा कंप्लीट करतोय बॅटर पाहतोय आपण कैलास पाटील. आणि 2 बॉलवरती चांगली सुरुवात पाहायला मिळाली होती. षटकार चौकार ठोकला होता. यानंतरचे जे सामने होतील ते मात्र 3 षटकाचे सामने होतील. यस, कारण की पाहतोय आपण 4 वाजून 15 मिनिटं झालेले आहेत. आणि त्यासाठी आपण पुढचे जेवढे पण सामने असेल ते 3 षटकाचे आपण करणार आहोत. चांगला फटका आहे. प्रत्येकदा स्कोर लेगकडे चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 क्षेत्ररक्षकामध्ये थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. आणि यावेळेस मात्र फक्त एका सिंगल इथे मात्र या बॉलवरती कंप्लीट करेल सत्यवान. स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार आहे. धावसंख्या जर पहिली आपण एका धावेने पुढे सरकते ती 22. क्वालिटीची बॅटिंग करणं गरजेचं आहे. तुम्हाला हवाई फायर, जिथे वारा तिथेच फटका मारा मारा मारा, पण मारेल का इथं मात्र बॅटर सत्यवान. दुरून दुरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि जिथं टप्पापर्यंत अजून चेंडू बाहेर वळतोय. पंचांनी हा बॉल वाईट घोषित केलाय. परत टाकावं लागेल. धावसंख्या पुढे सरकते 23. 30 षटक प्रगती पथावर असताना आपण पाहतोय. हा फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडले. एका टप्प्याने चेंडू फरार होईल. सीमारेषा पार आलाय. या बॉलवरती चौकार. च्या गटातून जर पाहिलं आपण तर टॉप 4 मध्ये प्रवेश केले. सुपर सेमीफायनलमध्ये तो म्हणजे 1 नंबरचा रँक करणारा संघ शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्गी संघ. आणि खालच्या गटातून जर विचार केला आपण त्यामध्ये मात्र जबरदस्त फाईट पाहायला मिळेल. एकीकडे कालिका माता खारबाव आहे, तर दुसरीकडे या सामन्यातला विजेता संघ. जवळपास असं म्हटलं तर वावगट ठरणार नाही आहे स्वरूप, की या सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व पाहतोय आपण. जय पॉवर शेलार, पॉवर हिटिंग आज त्यांनी दाखवली खऱ्या अर्थाने. कडक आहे भाई, केडी के कडक कडक आला हा दमदार षटकार. धावसंख्या या षटकाने पाहते आपण 33 पाहते आपण 33. अजून इथून मात्र 31 31 धावेची आवश्यकता असेल. येणारे इथून मात्र बॉल शिल्लक आहे पाहतोय आपण ते 8 बॉल 31 समीकरण. 2 मोठे जर फटके आले सामना रोमांचक स्थितीमध्ये घेऊन जाईल बॉलर. काय क्लास फटका होता. धावसंख्या पाहतोय आपण धावपलकावरती 33. अजून 31 धावेची आवश्यकता आहे. 64 धावाचं आव्हान आहे दादा. बरोबर स्कोरिंग चालू आहे. यस, या षटकांतरामध्ये ऍड करणार आहोत. अजून एक धमाका पाहतोय आपण. जाईल कॉमेंट्री बॉक्स कडे चेंडू आलाय. बॅक टू द बॅक अधोसा धमाका. पूर्णपणे कमबॅक करताना आता मात्र पवनपुत्र पिशे संघ पाहतोय आपण. सामना निश्चित रंगात आणले. आता मात्र पाहतोय आपण जोपर्यंत सत्यवान असेल तोपर्यंत मात्र पिशे टीमची बल्ले बल्ले असेल पाहतोय आपण.
चांगला फटका सजवला, चांगल्या बॉलरच्या विरुद्ध आक्रमण केले. भरत सातवे पाहतोय की आपण अतिशय चांगला बॉलर आहे, टीमचा कॅप्टन आहे, पण त्याच्या विरुद्ध हल्ला बोल केले. शेवटच्या 3 बॉलवरती 2 षटकार 1 चौकार 16 धावा पटकावल्या. इथं मात्र निश्चित विकेट तुम्हाला प्राप्त करावं लागेल. सज्ज होताना बॉलर अतिशय महत्वपूर्ण बॉल या सामन्यातला पाहतोय. जर विकेट आला तर मात्र पूर्णपणे वर्चस्व राहील. शिला टीमचं षटकार जर आला आणि हा बॉल पाहतोय आपण परत टाकावं लागेल. लाईन चुकीची डाव्या स्टिकच्या बाहेर. बोनसच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव मिळते. एक अतिरिक्त चेंडू मिळाले. पिशे टीमला धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 40-24 धावेची आवश्यकता आहे. इथून मात्र जर पाहिलं आपण सफळ झालंय. परत एकदा चांगलं विकेट किपिंग आणि आता मात्र भारत सातवे पाहतोय आपण. यस पाहतोय की आपण आव्हान दिले पंचाच्या निर्णयाला पाहतोय आपण. मधल्या एसटीच्या की वरती एसटीच्या की डाव्या एसटीच्या वरतून हा बॉल गेले पाहते पंच आमचे. दर्शन आपण यायचंय. आमचे तिसरे पंच पुणेश जरा कुशल मोमेंट आहे. विश्वास पाटील या आपण, कारण की अशा प्रकारचे आम्ही तरी निर्णय सांगू शकणार नाही. पंच आपण ठेवलेले आहेत, तेच निर्णय घेतील तर योग्य वाटेल आम्हाला. कारण की मॅच देखील गरम झालेली आहे, म्हणून कोणता निर्णय आम्ही घेणार नाही इथून. चला आपण आता पंच जागेवर येऊन निर्णय देणार आहेत मैदानामध्ये. जो काही निर्णय असेल तो मान्य करावा लागेल दोन्ही संघांना, कारण की वेळ फार होत आहे. वेळ आपल्याकडे कमी राहिलेला आहे. अजून 3 मॅचेस इथून होणं बाकी आहे. याच्यानंतर सेमीफायनलचा मॅच देखील होईल. थोडंसं स्पीडअप करा आपण, थोडंसं फास्टेड क्रिकेट खेळत राहा, तेच खूप चांगलं वाटेल या स्पर्धेच्या माध्यमातून. पंच विश्वास पाटील आपल्या जागेवर जाऊन हा निर्णय देणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट या नियमानुसार ते आपल्या जागेवर जाऊन हा निर्णय देतील. तो निर्णय काय असेल पाहूया आपण. सुनील पवार. यस पाहतोय की आपण. यस फेअर डिलिव्हरी पाहतोय आपण. चांगला बॉल होता पाहतोय आपण. आणि अशा प्रकारे कॉन्ट्रिब्युशन स्वतःचा आत्मविश्वास होता बॉलरला की हा वाईट नाही म्हणून त्यांनी रिव्ह्यू घेतला आणि सक्सेस पण झालाय पाहतोय आपण. चला आता मात्र बॉल आहेत ते बाकी इथून पाहतोय आपण. 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या आणि आता मात्र सुरक्षित धावसंख्या जर पाहिली आपण तर 22 धावेची आवश्यकता इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. 6 बॉल 22चं समीकरण. यस खूप चांगला निर्णय म्हणता येईल. स्वतः विश्वास पाटील मॅन फॉर बरोडी आणि पंचाची भूमिका खूप छान पारली. कालपासून जादूगरव भिवंडी कैलास सरांना सुद्धा पाहतोय आपण. टेनिस क्रिकेटचा जादूगर काम म्हटलं जातात. कित्येक वेळा त्याने थोडंसं स्पीडअप करा आपण प्लीज. गोलंदाजी सुरू करायची आहे. विशाल दादा गोलंदाजी सुरू करा आपण. पुढील येणारे सर्व सामने 3 षटकांचे असतील. वेळेनुसार फायनलचा मॅच 4 षटकांचा खेळला जाईल. मात्र 3 षटकांचे सामने हे आयोजकांनी ठरवलं आहे
की इथून आता पुढील सर्व सामने 3 षटकांचे असतील. चला विषयाला आपण जास्त वेळ घेऊ नका, कारण की तब्बल या सामन्याला 1 तास होऊन 10 मिनिटं झालेली आहेत. 6 बॉल 22चं समीकरण, पेनल्टीचे धावा ऍड करून या धावा पाहतोय आपण. पहिला बॉल चांगला बॉल, गतीमध्ये परिवर्तन, धीम्या गतीचा चेंडू होता, फक्त एका धाव या बॉलवरती कंप्लीट करेल. आता मात्र येणारे 5 बॉल आणि 21चं समीकरण आहे. 3 मोठे फटके मारावे लागेल. सत्यवानकडे ती क्षमता आहे आणि पहिलेच उल्लेख केला होता, हा जर सामना जिंकायचा असेल तर सत्यवान याला आपल्या आयुष्यातली सर्वात चांगली खेळी करणं गरजेचं आहे. आणि आतापर्यंत पाहतोय की त्याने 3 चेंडूचा सामना केलाय, 2 षटकार, 1 चौका ठोकलाय. हा बॉल हवेत आहे, फटका फटलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, हे बघा जिथं मात्र शेल आहे तो मात्र षटकार झालाय. इसलिए तो कहा जाता है कि मौका भी दिया और छक्का भी दिया. आणि आता मॅच आली रंगात. अगदी फ्लॅट 6 पाहतो आपण. तोलून मापून मारलेला हा षटकार, दोघांमध्ये थोडीशी टक्कर झाली होती तिथे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं आपण कावकानाच्या क्षेत्राची काही चुकी आहे तिथे. जर पाहिलं आपण ज्या प्रकारे प्रयत्न केला होता तो चुकीचा केला. सर क्षणी जर चेंडूवर नजर असती तर तो झेलमध्ये परिणाम झाला होता. अजून सामना मात्र षटकाराने रंगात आणलाय. बॅटर पाहतोय आपण, सत्यवान इज द ग्रेट. लागोपाठ 3 षटकार ठोकले त्यांनी. अजून एक धमाका, वा भाई वा वा वा, लढतोय मी माझ्या टीम साठी. सलग 4 बॉलवरती 4 षटकार. हो केले भाई. आता मात्र पाहतोय आपण 3 बॉलमध्ये अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 9 धावेची आवश्यकता आहे. 6 मध्ये 22 असताना मात्र काय कमालीचा प्रदर्शन. याला म्हणतात लेजंड क्रिकेटर. चोपताच ठेवलाय सध्या तरी सत्यवानने. सत्या ऑन फायर नाव. ज्या प्रकारे जय हनुमान पॉवर शिलारनी 64 धावा 17 बॉलमध्ये कंप्लीट केली होती, त्याच प्रकारे हा सुद्धा सामना पाहतोय आपण. अजून एक धमाका पाहतोय आपण, उडवलंय आणि हा 5 मध्ये 5 आल्या सत्यवानच्या बॅट मधून. समीकरण अतिशय सोपं आहे. 2 बॉल आणि 3 धावेची आवश्यकता. 5वा ठोकलाय, 5वा 6वा ठोकेल का? बॅटिंग आवडली असं जोरदार टाळ्या सत्यासाठी. अतिशय जबरदस्त बॅटिंग पाहतो आपण. जिनके हो इरादे बुलंद वो हिमालय परत को भी छू लेता है. मी हा नाही मानणार आहे, माझ्या टीमसाठी फाईट करेल. एवढी मोठी धावसंख्या उभी करून सुद्धा पाहतोय की आपण धावा कमी पडतायत पवनपुत्र पिशे टीमला. काय कमालीचा प्रदर्शन. सध्या भाई ठरलाय सध्या तरी, पण 2 मध्ये 3 आहे. सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल का हे पाहायचंय. की मात्र विशाल चांगला बॉलर आहे, त्याच्या विरुद्ध हल्ला बॉल केलाय. पहिल्या 4 बॉलवरती 19 धावा. पेनल्टीचे धावा किती मागणं ठरू शकतात आता मात्र लक्षात येईल. हे बघू शकता आपण, एन्जॉय करताना काही आमचे क्रिकेट रसिक. चला वेळेचं भान ठेवायचं आपण. दोन बॉल 3चं समीकरण, निर्णायक बॉल. हा बॉल चांगला आहे आणि इथं मात्र गोल्डन विकेट येते काय पाहायचंय. वा बाई वा, मॅचची गोल्डन विकेट घेतली आहे. अगदी मॅच रंगात आणली आहे आता पुन्हा एकदा विशाल जाधव नाही. काय पाहतो आपण आज पवार. जबरदस्त एक चेंडू, आता 3 धावांची आवश्यकता. टीम मीटिंग मिडल क्लास नकोय तिथे मैदानामध्ये. चला शेला टीमचा कॅप्टन पहिलेच खूप उशीर केलाय आपण. कडक कडक मॅच पाहतोय आपण. पैसा उसूल काल जयदुर्ग सुरई वर्सेस जय हनुमान टेंबोली संघाचा सामना आपण बघितला मित्रांनो. त्या प्रकारचा हा सामना पाहतोय. काय बॅटिंग केली आहे, जिद्द क्रिकेट खेळून गेल्या मैदानाच्या बाहेर आणि 34 धावांची यादगार इनिंग त्याची पाहायला मिळाली. 5 षटकार 5 चेंडूमध्ये ठोकले होते. 6वा ठोकायचाच होता, मात्र सिंगलने काम चालवण्याचा प्रयत्न केला. चला चला शेलार संघ आपण शतक्षण लावून घ्या. पाहतोय आपण तब्बल 1.25 तास झाला या सामन्याला. चला चला, 1 बॉल 3चं समीकरण आहे आणि 2 जर आल्या तर सुपर ओव्हर. पण आयोजक असे म्हणतील की सुपर ओव्हर नकोय आम्हाला.
नवीन बॅटर खेळपट्टीवर आता मात्र अरुण आलाय. 1 बॉल 3चं समीकरण. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला विनंती आहे. सुपर ओव्हर आहे. सुपर ओव्हर आहे दादा. पाहतोय आपण आपल्या ओरिजिनल 40 मध्ये सामना जर टाय झाला की सुपर ओव्हर आपण प्रत्येक टुर्नामेंटला खेळतोय. सुपर शिपर ट्रॉफी पाहतोय आपण. चला आपण वेळ कमी घ्या. 1 बॉल 3. राईट ऑफ द विकेट. जी चुका झाली होती विशाल कडून त्यानंतर मात्र सावरलंय आवरलंय आणि एक चांगला विकेट प्राप्त केलाय. राईट ऑफ द विकेट. हा बॉल नो बॉल आहे. नो बॉल. 1 बॉल 2. 1 बॉल 2 आणि फ्री हिटचा इशारा आलाय. काय चाललंय या षटकामध्ये. एक विकेट येते त्यानंतर सामना प्रत्येकदा सेलरकडे झुकला. त्यानंतर मात्र पाहतोय नो बॉल आले. सामना प्रत्येकदा पाहतोय आपण. इथं मात्र हवेत जरी खेळला तरी सुपर ओव्हर होईल. कारण की चला टीम मीटिंग कमी करा आपण. फलंदाज 1 बॉल 2 आणि बॉल कुठला आहे. फ्री हिट आहे. तुम्ही हवेत जरी खेळला तरी 2 सहज बनतात. आणि याच पाहता चांगला बॉल आणि याच बरोबर एका धावेने हा सामना इथं मात्र जिंकलाय. जल्लोष होताना पाहतोय. चला बॉल फेकायचा आहे. यस बॉल फेकायचा आहे. तर मॅडम ठरलंय. पाहतोय आपण सुनील वारगडे आपण लगेच या टीमचा कॅप्टन लगेच यायचंय. वेळ नाहीये दादा. चला टॉस करून घेऊया आपण. खारबाव टीमचा संघनायक राजू चव्हाण उपाध्यक्ष. सामना अतिशय रंगात आणलं होतं पण मात्र शेवटी बॅटरीच्या चुकीमुळे सामना परत घालवलाय. फ्री हिट होता. दादा बरोबर सांगतात राजू चव्हाण दादा की फ्री हिट बॉल होता. फक्त बॅटवर घ्यायचा होता.